तर रील्समध्ये प्रचंड व्हायरल झालेलं हे ग्रीन हर्ट तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी शक्यतो पाहिलेलं असेलच. तर हे आहे अपराजिताचं झाड, ज्याला मराठीमध्ये आपण गोकर्ण किंवा शंखपुष्पी असंही म्हणतात. त्यासोबतच त्याचं इंग्रजी नाव आहे बटरफ्लाय पी फ्लावर्स किंवा पिजन विंग्स फ्लावर्स असंही म्हणतात. तर आपण आज या रोपट्याला छोट्याशा एक हार्ट शेप क्रिएटिव्हली काहीतरी नवीन करण्याचं, जे की रील्समध्ये प्रचंड व्हायरल झाले, पण ठीक आहे तरीही मी करते. ते कसं करता येईल, तुम्हाला करायचं असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. त्यासोबतच अपराजिता म्हणजेच गोकर्णाच्या फुलांचा उपयोग कशासाठी होतो, हे प्रचंड आयुर्वेदिक खूप उपयोग आहे त्या फुलाचे. त्यासोबतच याची काळजी कशी घ्यायची किंवा या झाडाला जास्त फुलं येण्यासाठी आपण काय काय उपाय करू शकतो, तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नंतर व्हिडिओ पहा, ठीक आहे. तर माझ्याकडे हे एक रोप होतं, जे की मी लावलेलं नाही. माझ्या मातीमध्ये ऑलरेडी गेल्या वर्षीचं एक बी पडलेलं होतं, जे की यावर्षी त्याला अंकुर फुटलेलं आहे आणि त्याचं एक छानसं रोपटं तयार झालं आहे. मी ते 12 इंच जवळपास ही कुंडी आहे तिच्यामध्ये लावले. याच्यामुळे जास्त खोलवर जात नाही, त्यामुळे तुम्ही छोट्या कुंडीतही हे झाड लावू शकतात आणि ते छान ग्रो होतं त्यामध्ये. तर माझ्याकडे काही अशा जुन्या तारा होत्या, ज्यांचा उपयोग मी याच्यासाठी काहीतरी क्रिएटिव्हली ही अपराजिता जी असते ती एक वेल जाते, गोकर्णाचा वेल चढतो आणि ती चढवण्यासाठी आपल्याला त्याला काहीतरी शेप देण्यासाठी आपल्याला गरज असते. त्यामुळं मी या तारा ज्या हाताने फोल्ड होत होत्या त्याच्या आकाराने मी एक शेप तयार केला आहे. सोबत एका काठी घेतली, त्या काठीला बांधून आणि ती नंतर त्या मातीमध्ये खोवली. तुम्ही ते पाहू शकता मी कसं करत आहे ते. माझ्याकडे जी काठी अवेलेबल होती तिला अगोदरच खीळ मारलेले होते, त्यामुळं तिला तार आहे ती ॲडजस्ट करणं व्यवस्थित ते सहज शक्य झालं. तुमच्याकडे जर नसेल तरी काही हरकत नाही, पण तुम्ही मारू पण शकतात वरून. तर हा पहिल्या दिवशीचा लूक हा असा होता की एकंदरीत झाड असं दिसत होतं पहिल्या दिवशी. आपण कुंडीमध्ये सुरुवातीलाच काठी ॲडजस्ट केलेली आहे, कारण की नंतर जर काठी लावायची म्हटलं तर त्याच्या मुळ्या डिस्टर्ब होऊ शकतात आणि जे की घातक ठरू शकतं. बरं, आणखीन एक महत्त्वाची टिप्स यासोबतच सांगते, ते म्हणजे की झाडांना, कुठलंही झाड असेल तरी त्याला वॉटर स्प्रे करणं 1-2 दिवसांनी 4 दिवसांनी ते खूप फायदेशीर ठरतं. त्यामुळं पाने टवटवीत राहतातच, त्याबरोबरच वातावरणातलं जे न्यूट्रिशन्स असतात तेही त्याला मिळतात. तर अशा प्रकारे ही माझ्या झाडाची जवळपास 15 दिवसांची ग्रोथ आहे आणि हे जसजसं वेल आहे, गोकर्ण ही एक वेल आहे, त्यामुळं ती जसजशी मोठी होईल तसतसं ती एक आकार घेते आणि जी त्याला गोष्ट मिळेल तिला ती चिकटत जाते. म्हणजे राऊंड आपल्याला माहिती आहे की वेल कशी धरून पुढे जाते, ते वेलीचा गुणधर्म आहे तो. आणि जवळपास 25 दिवसानंतर झाडाला माझ्या पहिली कळी आलेली दिसलेली, म्हणजे पहिल्या 2-4 कळ्या आल्या. तर ह्या झाड लावल्यानंतर 25 दिवसानंतर तर 3 कळ्या मला सुरुवातीला दिसल्या, एक मोठी झाली होती आणि 2 छोट्या. तसं सुंदर पहिलं फूल आहे हे जे तुम्हाला दिसते ते ताक आहे. ताकामध्ये अतिशय थोडं ताक आणि त्यामध्ये भरपूर पाणी मिक्स करून ते टाकलेलं आहे. या पूर्ण जर्नीमध्ये मी या झाडाला एकही प्रकारचं कुठलंही केमिकल, कृत्रिम असं फर्टिलायझर दिलेलं नाही. तर जे काही आहे ते आपल्या किचन वेस्टमधून जे येतं त्यापैकीच सगळं दिलेलं आहे. जसं की वेगवेगळ्या फळांच्या साली त्या 1-2 दिवस आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवायच्या आणि नंतर ते पाणी झाडांना द्यायचं. त्यातून खूप छान न्यूट्रिशन्स मिळतात झाडाला. जे झाडांना गरजेचं आहे ते सगळं त्यांना त्याच्यातून मिळतं आणि कुठल्याही केमिकल्सशिवाय. त्यासोबतच फुलं किंवा आपल्या गार्डनचं वेस्टमधलं काही पानं वगैरे कटिंग्स केली असतील तर तेही अशाच प्रकारे तुम्ही देऊ शकतात. तर अशा प्रकारे मी एका दोरीनं त्याला ॲडजस्ट केलं आणि नंतर मग त्याला जे नवीन
फांद्या येत होत्या त्यावर ॲडजस्ट केल्या. आणि अचानक एक दिवशी मला माझं झाड वाळलेलं दिसलं. माझ्या लक्षात आलं नाही अगोदर तर, पण याच्या अगोदर 4 दिवसांपूर्वी झाड खाली पडलं होतं चुकून कशाने तरी. आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय तिथं थोडंसं म्हणजे डॅमेज झालं होतं. आणि मला वाटलंही नाही की हे लगेच इतकं वाळून जाईल, पण पुढचं संपूर्ण जी वेल वाढत गेली होती ती सगळी वाळून गेली. आणि आता आपलं हे हर्ट कंप्लीट व्हायला आणखी थोडा वेळ लागणार आहे. आणि अचानक मध्येच ती फांदी कट झाल्यानंतर झाडाला भरपूर जास्त फांद्या यायला सुरुवात झाली. म्हणजेच प्रूनिंग जिथे म्हणजे कशासाठी गरजेची आहे हे आपल्या लक्षात येईल, की ज्यामुळे वरचं झाडाची मेन ब्रँच कट केली की झाडाच्या आणखीन सब ब्रँचेस जास्त प्रमाणात येतात. तर मध्ये मध्ये आपण जे कटिंग्स करतो झाडाची ते याच्यासाठी गरजेची आहे. आणि त्यानंतर फुलं यायला सुरुवात झाली. हे जवळपास 1.5 महिन्याचं माझं झाड आहे. जितकं छान टवटवीत आणि रोज याला मग छान छान फुलं येत आहेत. आता सुरुवात झाली. झाड लावल्यापासून 25 दिवसाला झाडाला फुलं यायला सुरुवात झाली. आणि मग झाड वाढत गेलं आणि रोज फुलं वाढतच गेलीत. तर इथं पाहू शकता तुम्ही. या झाडाला फूल निघून गेलं की त्या ठिकाणी एक शेंग येते, जे की शेंगामध्ये नंतर बिया येतात. आणि त्या बिया लावल्या की ती शेंग वाळून जाते आणि त्या बिया काळ्या रंगाच्या पडतात. आणि ते लावले की आपल्याला नवीन झाड तयार होतं. तर इतक्या सोप्या पद्धतीने आपण अपराजिताचं झाड लावू शकतो. आणि काही कारणास्तव मला शिफ्टिंग करायला लागलं आणि हे झाड नवीन ठिकाणी आलं. पण याला नवीन जागा पण खूप आवडली आणि खूप ग्रो झालं. इथं आल्यापासून झाडाला अतिशय जास्त प्रमाणात फुलं येतात, कारण झाडाची वाढ पण झाली आहे तेवढीच. आणि त्याला नवीन नवीन ब्रँचेस पण येत आहेत. तर तुम्ही पाहू शकतात किती जास्त प्रमाणात फुलं लागलेत. बरं, फुलं रोजचे रोज तोडणं, हार्वेस्ट करणं गरजेचं आहे. जरी दररोज शक्य नसेल तरी सुकल्यानंतर का होईना, पण त्या शेंगा तयार होण्याच्या अगोदर फुलं तोडणं गरजेचं आहे. कारण झाडाची एनर्जी ही शेंगा तयार करण्यामध्ये जायला कामा नाही जास्त. तर इथं तुम्ही पाहू शकता मी जास्त फुलं येण्यासाठी काय उपाय करते ते. तर हे आहे आपल्या कांद्याचं साल, जे की आपण किचनमध्ये यूज करतो कांदा. त्याचं जे साल आपण टाकून देतो ते फक्त घ्यायचं, 2-3 दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. नंतर ते पाणी गाळून घ्यायचं आणि ते भरपूर पाण्यात मिक्स करायचं. ते ॲज अ फर्टिलायझर म्हणजे आपण झाडांच्या मुळाशी पण देऊ शकतो. आणि त्यासोबतच झाडांवर त्याने स्प्रे पण करू शकतो, म्हणजेच फवारणी पण करू शकतो. ज्यामुळं की झाडावर काही जर रोग वगैरे पडला असेल तर ते पण त्याचं प्रमाण कमी होतं, पडणारच नाही. जर आपण रोजचे रोज स्प्रे करत असेल पाण्याचा, 1-2 दिवस आड पाण्याचा स्प्रे किंवा नीम ऑइल स्प्रे कधीतरी महिन्यातून 1 वेळेला किंवा आठवड्यातून एकदा कधीतरी कांद्याचे जे पालापाचोळा असतो वरचा साल, त्याचं पाणी ते 3 दिवस भिजवत ठेवायचं. आणि त्याचं पाणी नंतर जास्त पाण्यामध्ये मिक्स करून ते सोल्युशन तयार करायचं आणि ते त्यानं स्प्रे करायचं. बरं, मी मगाशी बोलत होते की झाडाची जास्त एनर्जी ही त्याचं शेंगा तयार करण्यात. आपल्याला जर बिया पाहिजे असतील तर 2-4 शेंगा ठेवा तुम्ही. पण जर आपल्याला ते जास्त पाहिजे नाही आहेत तर मग वेळच्या वेळेला फुलं तोडणं गरजेचं आहे. कारण की आपण हे खूप लिमिटेड याच्यामध्ये लावलेलं असतं, कुंडीमध्ये झाड लावलेलं असतं, त्याला ते पाहिजे तेवढं न्यूट्रिशन मिळत नाही. जे आपण देतो त्यातूनच त्याला न्यूट्रिशन. तर हे आजचं हार्वेस्टिंग आहे. तर अपराजिताच्या ह्या फुलांपासून सुकलेले असोत किंवा ताजे असोत आपण छान हर्बल टी तयार करू शकतो. मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल पण की ते कसं करायचं. तर ते खूप आरोग्यासाठी छान आहे. रक्तातील साखर कमी करण्यासाठी देखील शंखपुष्पीची फुलं खूप मदत करतात. त्यासोबतच वास्तुशास्त्रानुसार देखील घराच्या बाहेर समोर कुठेही शंखपुष्पीचं म्हणजेच गोकर्णाचं झाड असणं हे खूप शुभ मानलं गेलं आहे. आयुर्वेदामध्ये देखील याचे प्रचंड गुण सांगितले आहेत. याचा एक वेगळा व्हिडिओ होईल खरं तर. पण ठीक आहे, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच आणखीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू सो मच. धन्यवाद.